कुठे निघालास? हा आहे, मी जरा बाहेर निघालोय, मला उशीर होईल. अरे बाबा, पण हा प्रसाद तर घेऊन जा. दे. हा, रात्री वाट बघू नका, मला उशीर होईल. जेवायला तर येळेवर येशील ना? आता मी लहान आहे का? हा, माहित आहे, मोठा सरपंच झालायस. पण मी आहे तुझी. माझ्यासाठी तू अजून पण लहानच आहेस. तुला याला जरा पण उशीर झाला तर माझ्या जीवाला घोर लागतोय रे. काय बघतोयस? माझ्या नशिबाचं मला हेवा वाटतोय की मला तुझ्यासारखी आहे. राहून दे. लईला आडीगोडी लावायचं काम नाही. उशीर होता ना तुला? आणि मग निघ. वाईट वाटत र, लय वाईट वाटत. मग या कुलकर्णी सावकाराला एकदाचा धडा शिकवत सरपंच साहेब. अरे वाईट वाटत तुमच्या अकलेच. माईला सरकार एवढं बोंबलतंय, सावकाराच्या पाशात अडकू नका, तरी माईला तुम्ही शान करताय. अरे आई सारखी आपली जमीन पैशासाठी तुम्ही सावकाराकडे घाण टाकता. नाविलाज सरपंच, नाविलाज. अवलेकीचं लगीन होतं म्हणून थोडस कर्ज काढलं. विश्वासानं जमिनीचा कागद लिहून दिला की भल्या सावकाराला. आता घेतलेलं पैसे फेडाया न ग. अहो घेतलं त्याच्या 10 पट फेडलं की. काय लिखापडी? तेव्हा आम्हाला काय कळतंय. अहो या सावकारानं लिहून घेतलं की त्याच्या बुकामंदी समज. या हा दुसरा गाढवपणा. अरे आपल्याला अक्कल नाही तर आमच्यासारख्या शिकलेल्या माणसाला विचारत तरी. आता काय तुमच्यासाठी मी त्याचा जीव घेऊ आणि जाऊ फासावर? सावकार जी शेवटचं सांगतोय, अभिका आपला माणूस आहे. जे काय तुमचं झालं असेल ते विसरून जा, पण या माणसावर अन्याय होता कामा नये. निघा तुम्ही, याच ते बघतो मी बरोबर. लई उपकार होतील सर. राहू दे बाबा, तुझं दुःख ते आमचं दुःख. निघा. येतो. वा सरपंच वा, समाजकार्य कसं करावं हे तुमच्याकडूनच शिकावं. कुलकर्णी जी आता दिस बदलतायत. तुम्ही हे जे काय करताय ना ते निश्चितानं आमच्या नाकीनऊ येतंय. तुमच्या जीवाला जीव देणारी माणसं आम्हीच की. ग्रामपंचायतीच्या निवडणुका जवळ येतात. मग गरीबाकडून काही भेट द्यावी म्हणतोय. म्हणत्या की पण अरे ही समधी आपलीच माणसं आहेत. हे डॉक्टर ही आपली लोक आहेत. द्या लपवायचं काय त्यात. हा, एक गोष्ट ध्यानात ठेवा, त्याला फक्त पावपट हिस्सा द्यायचा, ते पण आम्ही सांगू तवा. हा जी त्यातला हिस्सा मला पण ठेवायचा. बर चला येतो. चला पांडुरंगा. हे समजा निस्तरताना नाकेनो येतात रे बाबा. यावर एक इलाज आहे की. आता कंचं औषध देत आहे? यावर औषध एकच. कंचं? अव सुंदराबाईच्या लावणीचे कार्यक्रम रंगतायत की गावच्या थिएटरात. अरे हा. म्हणजे लावणीच्या रंगात रंगायचं आपण. हा, रंगायचं बी हा. आणि डुंबायचं बी. म्या काय सांगतो ते नीट ऐका. ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यात. 7 जागांसाठी आपल्या पॅनल मधले 70 लोक इच्छुक आहेत. कोणाकोणाला तिकीट द्यायचं? खरंय तुमचं. आज पावतो आम्ही तुम्हासनी, तुम्ही आमासनी सांभाळलं. हा मेतकूट असाच कायमचा राहायला पाहिजे. अहो तात्या, त्यात काय शंका आहे का? हम्म. गावातलं राजकारण तापलंय. तुम्हाला त्या मारुतराव बद्दल म्हणायचंय काय? सुभाष, त्या मारुतरावाला कोटी कोटी उड्डाण करायला लावू. वाऱ्याची दिशा बदलते. जास्तीत जास्त गावकऱ्यांना जवळ करा, विशेष करून तरुण पिढीला. ते आले आपल्या बरोबर तर ठीक, नाहीतर त्यांची वाढदिवस साजरे करा. शिव अडचणीत सापडला कोणी बी त्याची आयाळ धराल असं नाहीये तात्या. अहो काही झालं तरी आपल्या पॅनलच्या हातून सत्ता जाता कामा नये. म्हणून त्या माधव पवाराच्या पोराला मी सरपंचाच्या खुर्चीवर बसू? अहो नामधारी
पण पॅनल प्रमुख म्हणून तुम्हीच सत्ता चालवायची. नामधारी म्हणून बसवायला माझे 3 उमेदवार निवडून आलेत. त्यातल्याच एकाला बसवीन. आणि हवी आहे ना, नामधारी नाही, नामची नाही, माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटायचा. अहो मग त्याला काय निरोप पाठवू? त्याला म्हणावं, वाघ म्हातारा जरी झाला तरी कधी गवत खात नाही. माझ्या पॅनलला पाठिंबा द्यायचा असेल तर बिनशर्त पाठिंबा दे. कमाल आहे माणसांची. माणसांच्या आयुष्यात पैसा एवढा महत्वाचा असतो. गावातल्या गल्लीतून सिमेंटचे रस्ते व्हावेत म्हणून निधी मिळालाय, तर साधी खडी नाही पडली तिथे तरीही पैशांचं वाटप झालंय. शेतात पंप बसवायचं तर सबसिडी ढिगभर पंपांसाठी, पण गावात हाताच्या बोटावर मोजणे इतकेही पंप नाहीयेत, तरी पण पैशांचं वाटप चोख. लेकरा, हा, कसला विचार करतोयस? तुम्ही आलात, मी झोपलो नव्हतो. हा. तरी पण इचाराच्या गुंगीत तर होताच ना. हा. त्याला जागेपणीची झोप असं म्हणतात. हम्म. लेकरा, हं. निवडणूक जिंकलास, सरपंच झालास. केवळ तुमची इच्छा पूर्ण व्हावी आणि मला शांतपणे झोप लागावी म्हणून. मग घोडं कुठं अडलंय? बघा इकडे काय वाढून ठेवलंय. तुम्ही इथे असताना तर तुमची झोप उडाली असती. आता पुढं काय करायचं ठरवलंयस? सत्यासाठीच सत्ता राबवायची. वार माझ्या वाघा, खरंच असं वागलास तर भविष्यात सत्तेपुढे शानपण चालत नाही असं बोलण्याची मगरुरी कुणी बी करणार नाही. बाबा, लहानपणापासून ऐकत आलोय सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. काय गुपित काय आहे याचं? घे शोध, अनकर बिमोड त्या मगरुरीचा. नाही तरी बी हं? गेले गेले मला नवं काम लावून गेलेत. धन्यवाद. अण्णा. मंडळी, कृषीरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल तुम्ही हा जो माझा सत्कार केलाय, हा सत्कार केवळ माझ्या एकट्याचा नसून कृषी पदवी घेऊन स्वतःच्या गावात काळ्या मातीत राबणाऱ्या प्रत्येक युवकाचा आहे. आजचा तरुण हा शहराकडे ओढला जातो, तिथला झगमगाट त्याला आकर्षित करतोय. पण विश्वास ठेवा, आपल्या स्वतःच्या गावात एवढ्या संध्या उपलब्ध आहेत की आजच्या सुशिक्षित तरुणाने त्याचा उपयोग केला तर प्रत्येक गाव विकासाने झगमगून निघेल. थांबा मंडळी, थांबा थांबा. मला 2 शब्द बोलायचे आहेत. माझ्यासारख्या गरीबाला सावकाराच्या पाशातनं या देवमाणसाने सोडिवलं. मायबाप हो, हात जोडून तुम्हासनी एकच विनंती हाय बघा, सावकाराच्या पाशामंदी अडकू नका, देशोधडीला लागू नका. अव यांचं उपकार मी कंच्या शब्दामध्ये मानू. आज आपल्या आविदादासनी कृषीरत्न पुरस्कार मिळालाय, पण माझ्यासारख्या शेकडो बांधवांकडून आविदादाला नाळेश्वर रत्न हा बहुमान कधीचाच मिळालाय बघा. हे बघा भाऊ, घरातलं भांडण उंबाट्याच्या बाहेर आलं ना की त्याचं रूपांतर वादात होत. कपातलं वादळ इतकं मोठं रूप धारण करतं की ते अख्खं घर उद्ध्वस्त करतं. हो ना? मग आता यावर तोडगा बी तुम्हीच सांगा. दुसऱ्याची मुलगी तुमच्या घरी सून म्हणून नाही तर मुलीच्याच रूपाने घरी आली आहे असं समजा. आओ, आम्ही लाख समजू, पण ही न समजाय ना ग. का? असं काय केलंय तिने? भरलं घर सोडून जाती म्हणती ही, आणि मग आम्ही कुणाला तोंड दाखवायचं? व हे खरं आहे का? नरक यातना सोसायला कोण राहणार आहे घरात?
म्हणजे अव अव यांची करणी तुम्हाला ठाव नाही ताई. काय ग काय केलं आम्ही? सांगू का? हे बघ पोरी, जाऊ दे. अगं झालं गेलं गंगेला मिळालं असं समजा आणि आता दोघी बी गप गुमान राहा. आता तुम्ही हे बोलताय? हे बघ, भाऊ तुम्ही शांत राहा. सांग काय झालंय. यांनी यांनी जबरदस्ती माझा गर्भपात केला. गर्भपात हो. कशासाठी. आता कशासाठी म्हणजे आम्हाला वंशाला दिवा पाहिजे होता. पोरगा हुंड्याला काय ठरणारी पोरगी नगवती. पण गर्भ मुलगा आहे का मुलगी हे कसं कळलं. हे जबरदस्ती मला डॉक्टराकडे घेऊन गेलते. हो, तो भला डॉक्टर म्हणून त्यानं तात्यांच्या ओळखीनं पैसे बी घेतलं नाही आणि पुन्हा मोठ्या डॉक्टरकडे बी घेऊन गेला. थोड्या पैशामध्ये त्यानं तिथं फोटो बी काढून पाहिला आणि तेव्हा कळलं तिच्या पोटात पोरगी आहे म्हणून. तुम्हाला सांगते, तिथल्या तिथं गर्भपात करून घेतला म्हणून बरं झालं. पुढचा अनर्थ टळला. गर्भलिंग चिकित्सा हा एक गुन्हा आहे. तुम्हाला माहित नाही. आम्ही तुम्हाला खडी फोडायला तुरुंगात पाठवू शकतो. अगदी सासू सासरा हिच्या नवऱ्यासकट. नाही नाही ताई साहेब, अहो पाया पडते मी तुमच्या. अहो त्यांना त्रास होईल असं काय बी करू नका. आणि तुम्हीच म्हणलात ना वा, घरातली भांडणं घरातच मिटवावीत म्हणून. मी नाही जात घर सोडून. माझी काय बी तक्रार नाही बघा. शिका जरा हिच्याकडून. इतकी सोन्यासारखी सून मिळाली तुम्हाला, तिची किंमत नाही. वंशाचा दिवा शोधताय आणि उद्या त्या दिव्याने दिवे लावले तर काय कराल. आजकाल प्रत्येक क्षेत्रात मुली ह्या मुलांच्या बरोबरीनेच काम करतात. काकू, पुरुष समाज राखतो आणि बाई समाज घडवते. तुम्ही म्हणताय ते समजा पटतंय. खरं म्हणजे आमचंच चुकलं. पोरीला लय तरस दिला आम्ही. पर आता सांगतो, यापुढे जर या पोरीला माझ्या कारभारणीनं त्रास दिला ना, तर पहिल्यांदा आम्ही हिला घराच्या बाहेर काढीन. आवो, ए गप गुमान राहायचं. गुमान. आज पातूर लई शांत राहिलो मी. समजा ऐकून घेतलं. पर आता नाही. पोरी, चल जाऊया. आता मी तुझ्या पाठीशी आहे. बघतो आता कोण काय करतं ते. येतो मी. येतो सरपंच. या. अवी, कुठे होतास सकाळपासून. किती थकलायस. गेला आठवड्यावर झोप झाली नाही पुरेशी. झोप. तुझी झोप पूर्ण झाली नाही. झोप उडाले म्हण. का रे, कोण येते स्वप्नात. राधिका, तुला मस्करी सुचते. अगं, माझ्या बाबांचा त्रास नको, मला शांत झोप लागावी म्हणून मी सरपंच झालो. पण सरपंच झाल्यापासून या गावाच्या आणि गावातल्या लोकांच्या अडचणी पाहिल्या ना की झोप उडते. परवा मी फाईल्स चालत होतो, त्यात पैशांचे केवढे अफरातफर आहे, केवढे घोटाळे आहेत. काहीतरी करायला हवं. हे बघ अवी, जे करायचे ते कर, पण जीवाला सांभाळून. तुम्हाला इतकं गरम झालेलं कधीच पाहिलं नाही तात्या. आपल्या अंगाची नुसती लाई लाई होत्या. त्या सावकाराच्या घरी छापा पडला ना, त्याला कारणीभूत हवीच होता. जाऊ द्या तात्या. अहो, मला वाटतं या वेळेस आपण थोडं शांत राहावं. आणि काय स्वतःचं वाटोळं करून घ्यावं. चला, आमच्या जखमीवर मीठ चोळण्यासाठीच जणू काय त्याला कृषीरत्न पुरस्कार मिळाला. अचानक तो गावाची सत्ता काबीज करल आणि आपला देशोधडीला लावल. डॉक्टर, डॉक्टर तुम्ही गावातली प्रतिष्ठित माणसं. जा, कामाला लागा आणि आवीला आमचा प्रेमाचा निरोप द्या. काय रे, कुठं निघालास. हा आहे, मी जरा बाहेर निघालोय, मला उशीर होईल. अरे बाबा, पण हा प्रसाद तर घेऊन जा. दे. हा, रात्री वाट बघू नका, मला उशीर होईल. जेवायला तर येळेवर येशील ना. आता मी लहान आहे का. हा, माहित आहे मोठा सरपंच झालायस. पण मी आहे तुझी. माझ्यासाठी तू अजून पण लहानच आहेस. तुला याला जरा पण उशीर झाला तर माझ्या जीवाला घोर लागतोय रे. काय बघतोयस.
माझ्या नशिबाचा मला हेवा वाटतोय की मला तुझ्यासारखी आय आहे. राहून दे लईला आडीगोडी लावायचं काम नाही. उशीर होता ना तुला आणि मग निघ. आणि हे बघ हा. सांभाळून जा बर का होय आणि लवकर ये. होय होय. आज पहिल्यांदा तुला खरं कारण न सांगता बाहेर पडतोय. मला माफ कर.